नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली गोष्ट आहे नव्या माशाच्या संशोधनाची। हे संशोधन झालंय आपल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात। शिंगळा म्हणजेच कॅटफिश माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावलाय तो ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी। उत्तर पश्चिम घाटामध्ये म्हणजेच गोवा आणि महाराष्ट्रात टॉरेंट कॅटफिशची एक नवीन प्रजाती शोधण्यात संशोधकांना यश आलंय। या प्रजातीचं नाव ऑम्बिल्वेस वायव्य असं ठेवण्यात आलेलं आहे। मराठी आणि कोकणी भाषेतील वायव्य म्हणजेच नॉर्थ वेस्ट या दिशेवरून हे नाव देण्यात आलंय। गेल्या 5 वर्षांच्या सर्वेक्षणामध्ये या माशाचे केवळ 4 नमुने आढळलेत, ज्यामुळे ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ मानली जाते। दुभंगलेली शेपूट, अपूर्ण मध्यरेखा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या आकाराचा अभाव अशा नव्या माशाच्या ही वैशिष्ट्ये आहेत। शिंगळ्याच्या नव्या प्रजातीचा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो। अशा प्रवाहांच्या तळाशी असलेले वाळू, गोटे आणि दगड यांचं मिश्रण नव्या दुर्मिळ माशाला लपण्यासाठी तसंच अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध करून देतं। स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अभिषेक शिर्के यांनी हे संशोधन केलंय। ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं यापूर्वी सुद्धा दुर्मिळ प्रजातींचा शोध लावलाय, ज्याची दखल देश विदेशात घेतली गेली आहे। तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे धाकटे सुपुत्र। ते एक प्रसिद्ध वन्यजीव संशोधक म्हणून ओळखले जातात। राजकारणाच्या ऐवजी त्यांनी निसर्ग संवर्धन आणि संशोधनामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। ते ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून दुर्मिळ प्रजातींचा शोध मोहिमा राबवतात। प्रत्येक संशोधनाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे। मत्स्य संशोधन हे फक्त मत्स्य व्यवसायापुरतं मर्यादित नाहीये, तर ते मानवी आरोग्य, पर्यावरण संतुलन आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। नेहमी प्रयत्न असतो की सभोवताली चांगलं सुद्धा घडतंय आणि चांगलंही आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा। तुमची चांगली साथ असू द्या।